हॅलो श्रावणी. हॅलो शुभू. श्रावणी, तू बरी आहेस ना? हो मी ठीक आहे. बाबांना काय काय सहन करावं लागतंय रे. मला खूप त्रास होतोय. शुभू, आपल्याबद्दल कोणीतरी बातमी छापून आणली पेपरात. आपला व्हिडिओ सुद्धा व्हायरल केलाय. मला माहिती आहे, मी तो व्हिडिओ बी बघितला, पण मला हे कळत नाहीये हे सूड उगवणारा माणूस हाय तरी कोण? बरं एक मला आत्ताच्या आत्ता भेट. मला बोलायचंय तुझ्याशी, खूप काय काय सांगायचंय. मी निघते आता पटकन. कुठे भेटायचंय त्या ॲड्रेस तुम्हाला मेसेज. अरे देवा, काय ग श्रावणी? अगं एवढं समज झालं ना, तुझे पप्पा तुझ्यावर रागवले तरी तू शुभूला भेटायला जाणार? लाज वाटली पाहिजे तुला. आणि मला सांग, एवढं काय बघितलंस तू शुभू मध्ये? हा अगं श्रावणे, तू एकदा ठरवलंस का नाही तर अख्ख्या कोल्हापुरातली समधी हँडसम श्रीमंत पोरं तुझ्या मग रांग लावतील. तुझं आपलं खेटर रडलं इथंच, शुब्बू शुब्बू शुब्बू. सांग की, काय एवढं बघितलंस त्याच्यात? अक्का काय घाण ठेवलीस काय ग? अगं नोकर आहे तो शुब्बू, नोकर. त्याच्या प्रेमात पडलीस होय? आणि तुझं लगीन तर त्यो टॉल डार्क हँडसम रुद्र रांगडागडी, अगं त्याच्या संगत ठरलं होतं ना. मग तिथं फोकस कर की. स्वीटी, प्रेम काय असतं ना ते अजून तुला कळलेलंच नाही. मी आणि शुभू एकमेकांपासून दूर झालो असलो ना तरी सुद्धा खूप प्रेम आहे आमचं एकमेकांवर. प्रेमा पलीकडे पण काहीतरी जबाबदाऱ्या असतात आणि आता आमच्यावर खूप जबाबदाऱ्या ज्या आधी आम्हाला पार पाडायच्या आहेत. म्हणूनच मला शुभूची खूप काळजी वाटते आणि त्याला सुद्धा माझी काळजी वाटते. हे तुला कळलं असतं ना तर असे मूर्खासारखे प्रश्न विचारलेच नसतेस. ए तू मूर्ख, आणि तू नको मला प्रेमाचा शांतपणा शिकवस, कळलं ना? तुला काय वाटतं ग? गुलगुल गप्पा मारणं, रंकाळ्यावर जाऊन भेळ खाणं एवढंच काय ते प्रेम आहे का? स्वीटी, खरंच तुझ्यासारखी मूर्ख तूच आहेस. अहो ऐका ना, मला तर नाही राहत आहे. तुम्ही तरी का गप्पा आहात? तुम्ही आत्ताच्या आता तुमच्या बहिणीला फोन लावा. लावतो मी लावतो फोन. थांब, मी लावतो. नंदाक्का ना, दिल्लीला गेल्यापासून हिचा फोन कायम नॉट रिचेबल लागतोय. आता काय करू काही कळतच नाहीये मला. आपल्याला का अडकवलं या बाईने? माझ्या निष्पाप पोरीच्या जीवाचा प्रश्न इथे. त्या नंदाकाने मला पिऊच्या जीवाची धमकी दिली होती. म्हणून मला पोलिसांसमोर आणि भैया साहेबांसमोर खोटा जबाब द्यावा लागला की शुभूच्या मामाने चोरी केली आहे. मला पिऊसाठी हे खूप मोठं पाप करावं लागलं हो. मी त्या निरापराध माणसाला जेलमध्ये अडकवलं. हे बघ काहीतरी कारण होतं म्हणून तुला हे करावं लागलं ना.